नमस्कार श्रोत्यांनो, सनातन शास्त्रमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आज आपण एका अशा शासनकर्तीबद्दल, एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी केवळ राज्य नाही चालवलं, तर राजधर्म कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरणच सादर केलं. हो. इतिहासाच्या पटलावर त्या पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकर म्हणून ओळखल्या जातात. अगदी बरोबर. आज आपण अहिल्याबाईंच्या जीवन प्रवासातील महत्त्वाचे टप्पे, त्यांचे प्रशासकीय कौशल्य कसं होतं, समाजासाठी त्यांनी काय काय केलं, त्यांची ती गहन आध्यात्मिक दृष्टी आणि त्यांनी मागे ठेवलेला काय म्हणतात त्याला एक जबरदस्त प्रेरणादायी वारसा यावर विस्तृतपणे बोलूया. हो. म्हणजे बघा, विविध ऐतिहासिक नोंदी आहेत, पत्रव्यवहार आहेत, अभ्यासलेख आहेत. त्यांच्या आधारावर आपण 18व्या शतकातील त्यांच्या कामाचं महत्त्व उलगडण्याचा प्रयत्न करूया. आणि हे पण पाहूया की साधारणपणे 250 वर्षांपूर्वी एका स्त्री शासकाने जे आदर्श घालून दिले ते आजच्या काळातही आपल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात कसे मार्गदर्शक ठरू शकतात. चला तर मग सुरुवात करूया. त्यांच्या सुरुवातीच्या जीवनापासून. अहिल्याबाईंचा जन्म महाराष्ट्रातील एका सामान्य खेड्यात झाला होता, नाही का? हो. 31 मे 1725 अहमदनगर जिल्हा आहे ना, तिथलं चोंडी गाव. वडील मानकोजी शिंदे गावचे पाटील होते. म्हणजे राजघराण्याची वगैरे काही पार्श्वभूमी नव्हती. अच्छा. त्या काळात मुलींना असं औपचारिक शिक्षण मिळत नसे हे तर आपल्याला माहीत आहे. पण अहिल्याबाईंमध्ये उपजतच बुद्धिमत्ता, स्वभाव शांत, करुणा हे गुण होते. आणि लहानपणापासूनच ईश्वर भक्तीकडे त्यांचा ओढा होता असं दिसतं. आणि मग त्यांच्या आयुष्याला ती मोठी कलाटणी मिळाली ती मल्हारराव होळकरांमुळे. अशी एक गोष्ट सांगितली जाते की त्यांनी अहिल्याबाईंना एका मंदिरात पाहिलं आणि त्यांचं ते सात्विक तेज बघून ते इतके प्रभावित झाले की त्यांनी आपला मुलगा खंडेराव होळकर याच्यासाठी सून म्हणून निवडलं. बरोबर. एका सामान्य पाटील कन्येचा थेट मोठ्या सरदार घराण्यात प्रवेश. हो. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. 1754 कुंभेरचा वेढा होता. तिथे लढाईत त्यांचे पती खंडेराव मारले गेले. हा अहिल्याबाईंवर फार मोठा आघात होता. आणि त्या काळात पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने सती जाण्याची ती दुर्दैवी प्रथा होती. अहिल्याबाईंनीही तसा विचार केला होता असं म्हणतात. इथेच मल्हाररावांची दूरदृष्टी दिसते, नाही का? त्यांनी सुनेला सती जाण्यापासून परावृत्त केलं. अगदी. ऐतिहासिक नोंदी असं सांगतात की ते म्हणाले, तू प्रजेची सेवा करण्यासाठी जन्माला आलीयस, चितेत उडी घेण्यासाठी नाही. या शब्दांनी खरंच अहिल्याबाईंना जगण्याची नवी दिशा दिली असावी. हो. पतीच्या निधनानंतर त्यांनी सासऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचे धडे घ्यायला सुरुवात केली. पुढे बघा, 1766 मल्हाररावांचंही निधन झाले. आणि त्यानंतर एका वर्षातच अहिल्याबाईंचा मुलगा मालेराव यांचंही निधन झालं. अरे बापरे, म्हणजे एकामागोमाग एक आघात. हो. एवढे मोठे आघात पचवून 1767 अहिल्याबाईंनी स्वतः होळकर राज्याची सूत्र हाती घेतली. आणि नर्मदेच्या काठावरचं महेश्वर शहर आहे ना, त्याला त्यांनी आपली राजधानी बनवलं. हे नक्कीच सोपं नव्हतं. एका तरुण विधवेने राजाचा कारभार हाती घेणं, तेही त्या काळातल्या पुरुषप्रधान वातावरणात. अनेक दरबारी अधिकाऱ्यांनी सुरुवातीला विरोध केला असेलच की. नक्कीच केला असणार. पण त्यांनी तो मोडून काढला आणि सुमारे 30 वर्ष अत्यंत यशस्वीपणे राज्य केलं. इथेच त्यांच्या प्रशासकीय कौशल्याची खरी ओळख पटते. त्यांचा शासनाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता हे महत्वाचं आहे. हाच त्यांच्या यशाचा गाभा आहे असं मला वाटतं. अनेक समकालीन नोंदी आणि त्यांच्या स्वतःच्या पत्रांमधून हे स्पष्ट होतं की त्या स्वतःला राज्याच्या मालक कधीच समजत नव्हत्या. अच्छा. हो. त्या स्वतःला केवळ एक विश्वस्त, एक काळजीवाहू मानत होत्या. त्यांचं राज्य म्हणजे श्री महेश्वराची, म्हणजे शिवाची सेवा आहे आणि प्रजा ही नारायणाची लेकरं आहेत अशी त्यांची दृढ भावना होती. वा. त्यामुळे त्यांचं प्रत्येक प्रशासकीय पाऊल हे त्या सेवेच्या भावनेतून उचललेलं असायचं. सेवाभाव हा शब्द आजच्या काळातही खूप महत्वाचा वाटतो. पण ही केवळ भावना होती की प्रत्यक्ष कृतीतही उतरली होती? उदाहरणार्थ, त्यांची न्यायव्यवस्था कशी होती त्याबद्दल काय माहितीये? त्यांची न्यायप्रणाली अत्यंत निष्पक्ष आणि सर्वांसाठी सहज उपलब्ध होती असं अनेक जण नोंदवतात. म्हटलं जातं की त्या रोज सकाळी दरबार भरवत असत आणि अगदी सामान्य माणसाची गाऱ्हाणी स्वतः ऐकून घेत. स्वतः? हो. आणि न्यायदानात त्या विलंब होऊ देत नसत. कायद्यासमोर सगळे समान आहेत, मग तो सामान्य माणूस असो किंवा कोणी अधिकारी, हे तत्त्व त्या कटाक्षाने पाळत. एक प्रसिद्ध उदाहरण दिलं जातं नेहमी
की एकदा त्यांच्या स्वतःच्या मुलाने काही अन्याय केला असता त्यालाही त्यांनी कायद्यानुसार शिक्षा सुनावली होती. आता यात किती तथ्य आहे यावर इतिहासकारांमध्ये थोडे मतभेद आहेत म्हणा, पण हे उदाहरण त्यांच्या न्यायाबद्दलच्या कठोर भूमिकेचं प्रतीक नक्कीच बनलं आहे. म्हणजे केवळ कायदेशीर न्याय नाही तर नैतिक न्यायावर त्यांचा भर होता. आणि अर्थव्यवस्थेबद्दल काय? त्यांचं कार्य फक्त महेश्वरी साड्यांपुरतंच मर्यादित होतं का? नाही, महेश्वरी साड्यांना त्यांनी प्रोत्साहन दिलं हे खरं आहे आणि तो एक यशस्वी उद्योग आजही टिकून आहे. पण त्यांचं आर्थिक धोरण खूप व्यापक होतं. कसं काय? त्यांनी शेतकऱ्यांवरील कराचा बोजा कमी केला होता म्हणे, व्यापार आणि उद्योगांना उत्तेजन दिलं, राज्यातील रस्ते सुरक्षित ठेवण्यावर त्यांचा कटाक्ष होता, ज्यामुळे व्यापाराला चालना मिळाली. अच्छा. त्यांनी अनेक ठिकाणी विहिरी, तलाव, बारवा बांधल्या. याचा उपयोग शेतीला आणि पिण्याच्या पाण्याला झाला. महेश्वर हे त्यांच्या काळात केवळ धार्मिक नाही तर एक समृद्ध व्यापारी केंद्र म्हणूनही उदयास आलं होतं. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी राज्याच्या खजिन्याचा वापर लोकांच्या कल्याणासाठी केला, स्वतःच्या वैभवासाठी नाही. हे खूप महत्वाचं आहे. प्रशासकीय आणि आर्थिक आघाडीवर इतकं सक्षम काम करत असताना त्यांचं धार्मिक आणि सामाजिक कार्यही तितकंच मोठं होतं, नाही का? संपूर्ण भारतभर त्यांनी मंदिरांचा जीर्णोद्धार केला, नवीन मंदिरं बांधली, घाट बांधले, धर्मशाळा उभारल्या. याची यादी तर खूप मोठी आहे. हो, प्रचंड मोठी यादी आहे. आणि हे कार्य फक्त त्यांच्या राज्यापुरतं मर्यादित नव्हतं. काशी विश्वनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार, सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी, गया येथील विष्णुपद मंदिराचं बांधकाम, अगदी रामेश्वरम, द्वारका, बद्रीनाथ, केदारनाथ अशा अनेक तीर्थक्षेत्री त्यांनी मोठं काम केलंय. म्हणजे देशभर. हो. परकीय आक्रमणांमध्ये उद्ध्वस्त झालेली आपली श्रद्धास्थानं पुन्हा उभी करणं हे केवळ धार्मिक कार्य नव्हतं. मला वाटतं तर ते एका विखुरलेल्या समाजाला सांस्कृतिक धाग्यात बांधण्याचा एक प्रयत्न होता. बरोबर. त्यातून एक प्रकारे राष्ट्राची अस्मिता जपण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. खरंय. म्हणजे हे बांधकाम केवळ दगडविटांचं नव्हतं, तर ते एका सांस्कृतिक पुनरुत्थानाचं प्रतीक होतं. आणि काशीचा अहिल्या घाट किंवा महेश्वरमधले घाट आजही त्यांच्या दूरदृष्टीची आणि त्या काय म्हणतात त्याला कलात्मक जाणीवांची साक्ष देतात. या सगळ्या कामांसाठी निधी कसा उभा राहत असेल? त्यांनी राज्याच्या उत्पन्नाचा एक निश्चित भाग या धार्मिक आणि सामाजिक कार्यांसाठी बाजूला ठेवला होता असं सांगितलं जातं. त्यांचा कारभार अत्यंत पारदर्शक आणि काटकसरीचा होता. व्यक्तिगत आयुष्यात त्या स्वतः अत्यंत साधेपणाने राहत असत. त्यामुळे राज्याचा पैसा लोकांच्या कल्याणासाठी आणि अशा कामांसाठी वापरणं त्यांना शक्य झालं. आणि त्यांनी केवळ बांधकामं केली नाहीत, तर त्यांच्या देखभालीची पण कायमस्वरूपी व्यवस्था लावली. अच्छा, हे महत्वाचं आहे. हो. अनेक मंदिरांमध्ये पूजा अर्चा आणि अन्नछत्र अव्याहतपणे चालू राहावीत यासाठी त्यांनी जमिनी इनाम म्हणून दिल्या होत्या. या सगळ्या कामांमध्ये त्यांची एक विशिष्ट आध्यात्मिक दृष्टी होती असं आपण सुरुवातीला म्हटलं. ती नेमकी काय होती? त्यांचं वैयक्तिक जीवन आणि त्यांचं राज्यकार्य यात कसा समन्वय होता? त्यांची जीवनशैलीच याचं उत्तर आहे खरं तर. त्या रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून नर्मदेची पूजा करत, त्यानंतर शासकीय कामांना सुरुवात करत, दिवसभर प्रजेशी संवाद, न्यायदान, प्रशासकीय निर्णय आणि संध्याकाळी पुन्हा पूजा, ध्यान आणि धार्मिक ग्रंथांचं वाचन असा त्यांचा दिनक्रम असे. म्हणजे त्यांच्यासाठी राज्य चालवणं हे सुद्धा एका प्रकारचं ईश्वरसेवा किंवा कर्मयोग होतं. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे फळाची अपेक्षा न ठेवता आपलं कर्तव्य करत राहणं हाच त्यांचा मार्ग होता. त्या स्वतःला शासक कमी आणि ईश्वराची सेवक जास्त मानत. अगदी. म्हणजे सत्ता आणि अध्यात्म या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत, तर त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे त्यांनी अक्षरशः जगून दाखवलं. राजर्षी ही संकल्पना आपण ऐकतो, त्याचं त्या मूर्तिमंत उदाहरण होत्या. ची धुरा सांभाळली. त्यांचं धैर्य आणि त्यांची ती स्थितप्रज्ञता वाखाणण्यासारखी होती खरंच. त्यांच्याबद्दल अनेक आख्यायिका किंवा लोककथाही प्रचलित आहेत. जसं की एकदा नर्मदेला पूर आला असताना महेश्वर शहर सुरक्षित राहिलं, कारण म्हणे नदीने सांगितलं की या शहरावर एका देवीचं राज्य आहे. या कथांमधून लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल किती आदर आणि श्रद्धा होती हे दिसून येतं. नक्कीच. या कथा ऐतिहासिकदृष्ट्या खऱ्या असोत वा नसोत त्यांचं महत्त्व प्रतिकात्मक आहे. त्या अहिल्याबाईंच्या व्यक्तिमत्वातील दैवी अंशाचं, त्यांच्या पुण्याईचं आणि लोकांच्या त्यांच्यावरील विश्वासाचं प्रतिबिंब आहेत. हो. मी सत्तेचा वापर लोकांवर अधिकार गाजवण्यासाठी नाही केला, तर त्यांची सेवा करण्यासाठी केला. त्यांनी शक्ती म्हणजे पॉवर सोबत करुणा आणि नीती जस्टिस यांचा एक अनोखा मिलाप साधला होता. त्यांच्या या कार्याचा आणि दृष्टिकोनाचा प्रभाव किती दूरगामी ठरला. त्यांचा वारसा आज आपण कसा पाहू शकतो?
त्यांचा प्रभाव खूप मोठा आहे. ब्रिटिश इतिहासकार जॉन मॅल्कम, जो त्यांचा समकालीन होता, त्याने सुद्धा त्यांच्या प्रशासनाची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. त्याने लिहिलंय की अहिल्याबाईंचं राज्य हे सुशासनाचं एक अत्यंत शुद्ध आणि अनुकरणीय उदाहरण आहे. अरे वा. हो, आणि नंतरच्या काळातही अनेक भारतीय नेत्यांनी, अगदी लोकमान्य टिळकांपासून महात्मा गांधींपर्यंत, त्यांच्या धर्माधिष्ठित, न्यायी आणि कल्याणकारी शासनाचा आदर्श म्हणून उल्लेख केला आहे. इंदोर आणि महेश्वर या शहरांवर आजही त्यांची छाप स्पष्टपणे दिसते. अनेक स्थळं, संस्था त्यांच्या नावाने ओळखल्या जातात. पण मला वाटतं या भौतिक वारसापलीकडे त्यांचा वैचारिक वारसा जास्त महत्वाचा आहे. निश्चितच, त्यांचा वैचारिक वारसा अनेक पदरी आहे. पहिलं म्हणजे नैतिकतेवर आधारलेलं नेतृत्व. सत्ता ही एक जबाबदारी आहे, अधिकार नाही, आणि ती प्रजेच्या कल्याणासाठी वापरायची आहे, हा विचार त्यांनी कृतीत आणला. बरोबर. दुसरं म्हणजे अध्यात्म आणि व्यावहारिक जीवन वेगळं नाही. आपलं काम, मग ते कोणतंही असो, ते निष्ठेने आणि सेवेच्या भावनेने केलं तर तेच कर्मयोग बनतं. आणि तिसला एक महत्वाचा पैलू म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. एका अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एका स्त्रीने एवढं सक्षम आणि आदर्श राज्य कसं चालवलं, हेच मुळात खूप प्रेरणादायी आहे. हो ना. त्यांनी दाखवून दिलं की खरं सामर्थ्य हे केवळ बाहुबलात नाही, तर ते चारित्र्य, करुणा, दूरदृष्टी आणि धैर्यात आहे. अगदी. त्यांचं जीवन आपल्याला भगवद्गीतेतील कर्मयोगाच्या सिद्धांताची आठवण करून देतं. तस्मात् दसक्तः सततम कार्यम कर्म समाचर, असक्तो ह्याचरण कर्म परमाप्नोति पुरुषः. म्हणजे फळाची आसक्ती न ठेवता नेहमी कर्तव्य कर्म करत राहा, कारण अनासक्तपणे कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला प्राप्त होतो. अहिल्याबाईंनी हे तत्व अक्षरशः जगून दाखवलं. तर आज आपण पाहिलं की कशा प्रकारे एका सामान्य खेड्यातून आलेल्या अहिल्याबाई होळकर यांनी प्रचंड वैयक्तिक दुःख आणि सामाजिक आव्हानं पेलून एका आदर्श, न्यायी आणि करुणाप्रधान शासनाचा मानदंड प्रस्थापित केला. हो, त्यांनी केवळ मंदिरं, घाट आणि धर्मशाळा नाही बांधल्या, तर त्यांनी प्रजेला ईश्वराचं रूप मानून त्यांची सेवा केली. त्यांनी धर्माला केवळ पूजा अर्चांपुरतं मर्यादित न ठेवता प्रशासनाचा आणि जीवनाचा आधार बनवलं. त्यांचं जीवन म्हणजे भक्ती, कर्म आणि ज्ञान यांचा त्रिवेणी संगम होता, असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी हे सिद्ध केलं की खरी सत्ता ही दंडुकेशाहीत नसते, तर ती लोकांच्या मनात प्रेम आणि आदराद्वारे मिळवलेल्या स्थानात असते. त्यांचं राज्य हे भौतिक समृद्धीसोबतच नैतिक आणि आध्यात्मिक समृद्धीचंही प्रतीक होतं. इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे असं मला वाटतं. अहिल्याबाईंनी त्यांचं राज्यकार्य ही ईश्वराची सेवा मानली. आजच्या काळात आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या कामाच्या ठिकाणी, आपल्या कुटुंबात आपण आपल्या जबाबदाऱ्या अशाच सेवाभावनेने, निस्वार्थपणे आणि नैतिकतेने कशा पार पाडू शकतो, याचा विचार करायला हवा. बरोबर, अगदी बरोबर. आपलं रोजचं काम, मग ते नोकरी असो, व्यवसाय असो किंवा घर सांभाळणं असो, ते केवळ एक कर्तव्य किंवा जबाबदारी न राहता एक प्रकारचा कर्मयोग, एक साधना कसं बनू शकेल, यावर खरंच प्रत्येकाने विचार करायला हवा. अहिल्याबाईंचं जीवन याचे एक उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे. लोकमाता अहिल्याबाईंची ही प्रेरणादायी गाथा जर आपल्याला अंतर्मुख करून गेली असेल, तर या विचारांना आपल्या कृतीत आणण्याचा प्रयत्न नक्की करूया. ही चर्चा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी ती शेअर करावीशी वाटल्यास नक्की करा. हो, आणि ज्ञानाचा हा प्रवाह असाच पुढे नेत राहण्यासाठी सनातन शास्त्राला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आणि विचार आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. अहिल्याबाईंच्या चरित्रातील कोणता पैलू आपल्याला सर्वाधिक भावला किंवा प्रेरणा देऊन गेला, हे आमच्यासोबत कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. आपले विचार वाचायला आम्हाला आवडतील. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयावरील अशाच सखोल चर्चेसह. धन्यवाद. धन्यवाद.